कॉंग्रॅच्युलेशन गिरीजी बांगारा भूषणजी भोईर पुरस्कृत MS11 जनमान वाघाची वाडी रनरअप राहिले सचिन 11 जयगावचे जुगरेवाडी आपलं अभिनंदन आहे। तदनंतर मंचावरती रविदादा एगडे उद्योजक उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होतोय लक्ष्मणजी गरत यांच्या शुभ हस्ते। रविदादा एगडे यांना यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मानित करतोय। तदनंतर या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे किसनजी घरत यांना सन्मानित करतोय आपण। चला विनिंग 5 टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे जनमान शेलारी साई किरण 11 नवापाडा जयगावदेव जुगरेवाडी MS11 वाघाजीवाडी आपण मेन स्टेजच्या समोर या। यानंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आपण संपन्न करतोय। तदनंतर किसनजी गरत ज्यांच्या वतीने स्पर्धेमध्ये टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे त्यांचाही सन्मान होतोय। यानंतर ऑफिशियल अंपायर ज्यांची जबरदस्त कामगिरी या 5 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं ज्यांच्या अगेन्स्ट एकही डिसिजन या टुर्नामेंटमध्ये गेला नाही आणि ज्यांच्या वतीने स्पर्धेमध्ये अगदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याचबरोबर खास करून टाइम लिमिट बाबत नेहमीच टीमला अलर्ट कॉल देण्यात आला ते आपले तिन्ही अंपायर अजित पुत्रन सर बाळा माने सर आणि त्याचबरोबर राकेश शाह सर यांना आपण सन्मानित करतोय। विनंती आहे या अजित पुत्रन सर आपला सन्मान स्वीकारा। देण्याची गरज विनंती आपल्या शुभ असते अजित पुत्रन सरांना आपण सन्मानित करा। ऑफिशियल्स म्हटलं की एक वेगळी जबाबदारी असते। ऑफिशियल म्हटलं की स्पर्धा यशस्वी करण्यापाठीमागे ज्या व्यक्तिमत्वाचा मोठा रोल असतो मोठी भूमिका असते आणि ते आपले ऑफिशियल अंपायर अजित पुत्रन सरांना इथे आपण सन्मानित करतोय। ISPL मध्ये सिलेक्टर होते स्वतः ॲज अ कोच टीमला लीड करतायत आणि खास करून या स्पर्धेसाठी सरांनी 5 दिवस वेळ दिला त्याबद्दल आंबेडकर चषक आपलं कायम ऋणी राहील। तदनंतर आणखीन एक सन्मान होतोय ॲज ऑफिशियल अंपायर स्पर्धेमध्ये ज्यांची चांगली कामगिरी राहिली अजित पुत्रन सरांच्या खांद्याला खांदा लावत ज्यांनी चांगलं सहकार्य संयोजक समितीला केलं बाळा माने सरांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय चंद्रकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते। बाळा माने सरांना आपण सन्मानित करतोय। अंपायरिंगचं एक वेगळं स्टँडर्ड अंपायरिंगचा एक वेगळा दर्जा या स्पर्धेमध्ये हे आपले सर्व ऑफिशियल अंपायर जपताना दिसले आणि त्यांना आपण सन्मानित करतोय। तदनंतर राकेश अर्थातच रॉकी सर यांचाही सन्मान होतोय चंद्रकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते। ऑफिशियल अंपायरची त्रिमूर्ती ज्यांची संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली राकेश अर्थातच रॉकी सरांचा सन्मान होतोय। यानंतर आपण सन्मानित करत आहोत ज्यांच्या वतीने स्पर्धेमध्ये आमच्या समालोचक मित्रांची काळजी घेतली गेली क्रिकेट विथ म्युझिक क्रिकेट बरोबर संगीताचा अद्वितीय आनंद ज्यांनी तमाम लाडक्या क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवला सन्मानित आपण करतोय DJ अनिकेतला। या DJ अनिकेत आपला सन्मान स्वीकारा। भावानं 5 दिवसात फार चांगली मेहनत घेतली आणि खास करून ज्याचं चांगलं सहकार्य आमच्या संयोजक समितीला लाभलं आपण करत आहोत DJ अनिकेतचा सन्मान। या DJ अनिकेत वेअर आर यू या आपला सन्मान स्वीकारा। यानंतर मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर जर उपस्थित असतील तर विनंती आपण या आपलाही सन्मान स्वीकारा। मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर एसीडीज रविदादा या आपण डीजेच्या माध्यमातून त्यांचंही चांगलं सहकार्य लाभलेलं आहे त्यांना आपण सन्मानित करतोय। रविदादांचा सन्मान होतोय दिनेशजी घरत यांच्या शुभ असते। यानंतर मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर किंवा प्रतिनिधी आपण जर आले असाल तर या आपलाही शुभ सन्मान स्वीकारा। यानंतर सन्मान होतोय या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं जनरेटर व्हॅन आमच्या मॅनेजमेंट कमिटीसाठी 5 दिवस जी सेवा अविरत चालली मेघराजी घुडे उपस्थित झाले असाल तर या आपलाही शुभ सन्मान स्वीकारा। यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वांनी स्कोरची महत्त्वाची भूमिका दिली त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। यानंतर सन्मान होतोय ज्यांच्या आवाजाने क्रीडा स्पर्धा 4 दिवस आणि खास करून ही दिनेशजी हिंदूराव क्रीडानगरी न्हावे ज्यांच्या आवाजाने 4 दिवस दुमदुमली व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट व्हॉइस ऑफ वाकलन ओमकारजी शेट्टे सरांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करतो। दिनेशजी घरत यांना विनंती आहे आपला शुभ असते हा सन्मान आपण संपन्न करावा। प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे समालोचन क्रिकेटची इत्थंभूत माहिती
आणि खास करून शेरो शारीचा एक वेगळाच अंदाज. रोशन, चेतन, प्रवीण, सनी या सर्वांच्या शुभ असते हा सन्मान होतोय. जर कॉमेंट्री आवडली असेल तर एक जर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. या स्पर्धेमध्ये 4 दिवस ज्यांच्या माध्यमातून बहारदार समालोचन क्रीडा रसिकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं. व्हॉइस ऑफ वॉकलन ओमकारजी शेट्टी सर यांना आपण सन्मानित करतोय. पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धेसाठी ओव्हरऑल मॅनेजमेंट कमिटीकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतर सन्मानित 4 कॅमेऱ्यानेशी 5 दिवस ज्यांनी वर्ल्ड वाईड अगदी जागतिक स्तरावरती या स्पर्धेचं नीट क्लीन टेलिकास्ट केलं. टेनक्रिक लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीच्या आपल्या ऑपरेटरचा सन्मान होतोय. विनंती आहे कुणीतरी एकाने या तो सन्मान स्वीकारा. टेनक्रिक वाहिनीचा सन्मान होतोय. टेनक्रिक वाहिनी हे सिरीज या निलेश या गजाननजी चौधरी यांचं शुभागमन झालं. आपलं स्वागत आहे. तर टेनक्रिक लाईव्हचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. अतिशय सुंदर ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट कुणाल म्हात्रे अँड ऑल टीम सर्वांनी केलं. एकदा जोरदार टाळ्या उद्या. आता सगळ्या रील्स येत्या वर्षभर ज्या व्हायरल होतील त्यामध्ये टेनक्रिक लाईव्हचं देखील तितकंच मोठं योगदान आहे. आज आपल्यासाठी ड्रोन ऑपरेटर म्हणून ज्यांची उपस्थिती लाभली शैलेश दादाला आपण सन्मानित करूयात. शैलेश दादा बोईर मोठा गाव त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज या स्पर्धेमध्ये ड्रोन ऑपरेटर म्हणून जे आले आणि ह्या स्पर्धेला 4 चांद ज्यांनी लावले ते आपण सन्मानित करूयात. त्या ठिकाणी मोठा गावचे युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटचे सर्वा CEO अँड फाउंडर शैलेश दादा आणि आज ड्रोन ऑपरेटर म्हणून स्वतः 1,20,000चा खर्च केलाय. वसुली चालू झाली आहे. अभिनंदन. आज उद्घाटनाचा नारळ फुटलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. यानंतर आपण सन्मानित करूयात याच विभागातील स्थानिक भागातील क्रिकेटला नेहमीच प्रमोट करणारं खेळाडूंना प्रोत्साहन देणारं नाव दीपवीर बिराडे मॅन फ्रॉम डोंगर नावे. आणि दीपवीर बिराडेचा सन्मान आपण करूयात दिनेश दादा घरत ब्राईट ब्रदर्सच्या वतीनं. खूप मजा आली दीपसोबत 2 दिवस स्टेज शेअर करायला. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. येत्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वात डोंगर नावे गावचं नाव तो मोठं करेल या शुभेच्छा देऊन पुढील जिम्मेदारी आपण देऊयात दीपवीर बिराडेच्या खांद्यावरती. प्राईज सिरामनी आता थोडाच वेळ सुरू होईल आणि भरभरून प्रेम आंबेगावकर आपण दिलं त्याबद्दल आपला आभार. धन्यवाद. यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर मेगा फायनलचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतो ज्याची गोलंदाजी राहिली धारदार, ज्यानं पहिल्या षटकात केला वार आणि प्रतिस्पर्धी संघाचे 2 फलंदाज केले गार. नंदेश ठरलाय मेगा फायनलच्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. गजानन दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते या सामनावीर पुरस्काराचं वितरण होत आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची चांगली कामगिरी राहिली अंतिम सामन्यात खास करून एका षटकात त्यानं 2 विकेट कॅरी केल्या आणि 1च धाव खर्च केली तो नंदेश पादरी ठरलाय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. नंदेशला आपण सन्मानित करत आहोत. गजाननजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर केली आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंक देऊन हा सन्मान होतोय. आंबेगावकर चषक महाअंतिम सामना आणि महाअंतिम सामन्याचा सामनावीर नंदेशला आपण सन्मानित करत आहोत. यानंतर गजाननजी चौधरी यांना आपण सन्मानित करतो दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते ज्यांची नुकताच आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे त्यांचा सन्मान होतोय. महावस्त्रलंकार मायेची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान संपन्न होतोय. यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी टी शर्ट सौजन्य दिलं अनेकविध स्तरातून आर्थिक सहकार्य आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलं खास करून ज्यांच्या वतीनं आकर्षक मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आणि आकर्षक 5 करंडक आम्हाला लाभले त्या सर्व सौजन्यदात्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. खास करून आभार आम्ही व्यक्त करतोय मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे ज्याच्या माध्यमातून 40 संघ आंबेगावकर चषकाच्या 5व्या पर्वात आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि त्या 40 टीमचाही आभार आहे ज्यांनी आंबेगावकर चषकाच्या 4थ्या पर्वात सहभाग नोंदवला. त्याचबरोबर न्हावे सासणे आणि तुंडली या गावातील प्रत्येक खेळाडूचा प्रत्येक व्यक्तीचा आम्ही ऋणी राहू ज्यांनी आंबेगावकर चषकासाठी सहकार्य केलं.
आणि खास करून ज्यांच्या मालकी हक्काचं क्रीडांगण आहे दिनेशजी हिंदूराव, आपलं शतशः आभार आहे. यानंतर पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आपण सुरू करतोय. आपण देऊया स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्थातच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड. पुरस्काराचं स्वरूप आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक शूज आणि चषक, ज्यासाठी सौजन्य आपल्याला लाभलंय साई स्पोर्ट्स सरलगाव, चेतन लाटे, साई गुडे, सनी शिंगळे, रोहन गुडे यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. आणि या पारितोषिकाचं वितरण त्या ठिकाणी केलं जाईल. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभेच्छा. एनीबडी गेस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आंबेगावकर चषकाच्या चौथ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्याचा वेग मैदानावरती बोलला, ज्यानं बॉलिंग करत असताना काढल्या विकेट 7 आणि ज्याची इकॉनॉमी राहिली 4ची, यंग टॅलेंट, यंग वेपन ऑफ टीम साई किन 11 नवापाडा भावेश घुडे ठरलाय आंबेगावकर चषकाच्या चौथ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. प्लीज हॅव बिग हँड फॉर भावेश. मान्यवरांच्या शुभ उपस्थितीत या पुरस्काराचं वितरण होतंय. शुभ असं या पारितोषिकाचं वितरण आपण करतोय. आकर्षक शूज आणि ट्रॉफी, ज्यासाठी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे साई स्पोर्ट्स सरळगाव शॉप कडून. आणि मान्यवरांच्या शुभ असते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड आपण देतोय विथ 7 विकेट टेकर, लीडिंग विकेट टेकर इन दिस टुर्नामेंट. प्लीज अ बिग हँड फॉर भावेश गुडे. यानंतर आपण देतोय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या पारितोषिकाची उद्घोषणा आपण करतोय. ओव्हरऑल इनफिल्ड मध्ये आउटफिल्ड मध्ये ज्याची कामगिरी भरदार राहिली, स्पर्धेमध्ये तब्बल 8 कॅचेस यानं पकडल्या आणि आउटफिल्डचा राजा अर्थातच या मैदानाच्या क्षेत्ररक्षणातील सरस ठरलेला क्षेत्ररक्षक. एनीबडी गेस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. MS11 वाघाच्या वाडीचा चपल चित्ता विकी पारधी ठरलाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ असते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक चषक देऊन आपण विकी पारधीला सन्मानित करतोय, ज्यानं ओव्हरऑल स्पर्धेमध्ये एकंदरीत 8 कॅचेस डीप मध्ये पकडल्या आणि ज्याची फिल्डिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला ओव्हरऑल आउटस्टँडिंग पाहायला मिळाली. विकी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. विजेत्यांचे अभिनंदन, त्याचबरोबर मान्यवरांचे आभार यानं पण आपण जाहीर करत आहोत. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अर्थातच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार. पुरस्काराचं स्वरूप आहे आकर्षक बॅट आणि ट्रॉफी, ज्यासाठी आम्हाला सौजन्य लाभलंय जांभोटे गावचं युवा नेतृत्व, उद्योजक तथा समाजसेवक प्रवीणदादा धस यांच्या वतीनं. आणि त्यांच्या शुभ असे या पारितोषिकाचं वितरण आपण करतोय. एनीबडी गेस बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज विथ अ बॅट, ज्यानं बनवल्या 29 बॉल मध्ये 62 धावा, ज्याची फलंदाजी राहिली भेदक. संघ आहे जयमान शेलारी आणि जयेश भोई ठरलाय आंबेगावकर चषकाच्या चौथ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. योगेश देखील या सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या पारितोषिकामध्ये रेसमध्ये होत्या. 58 धावा त्याच्या होत्या, पण त्याला ओव्हरटेक करत 62 धावा ज्यानं ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये बनवल्या तो जयेश भोईर ठरलाय आंबेगावकर चषकाच्या चौथ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आकर्षक बॅट आणि ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेल्या प्रवीणजी दस यांच्या वतीने आणि त्यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आपण करतोय. प्लीज हॅव बिग हँड फॉर जयेश, ज्याची भेदक, ज्याची आक्रमक फलंदाजी तो ठरतोय या आंबेगावकर चषकातील चौथ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज. सौजन्य दात्यांचे आभार, मान्यवरांचे आभार, त्याचबरोबर विजेत्यांचं असेल अभिनंदन. यानंतर आपण सांघिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा सुरू करतोय. देत आहोत स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक, ज्यासाठी आपल्याला सौजन्य लाभलेलं आहे आकाशदादा भोईर बंटी यांच्या वतीनं. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याचं स्वरूप आहे रोख रक्कम रुपये 11,000 आणि आकर्षक जळालता मानाचा आंबेगावकर करंडक. आणि या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे विजयजी चौधरी बागर फॅन्स क्लब पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे 5व्या क्रमांकाचे मानकरी.
येस इट इज, थोडं करेक्शन आय थिंक. जयनमान शेलारी संघ ठरलाय 5व्या क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम रुपये 11,000 आणि चषक. या पुरस्काराचं वितरण होते. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी तानाजी दादा आणि त्याचबरोबर किरण दादा यांच्या शुभ हस्ते विनंती आहे दोन्ही अतिथींना आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करावं. रोख रक्कम रुपये 11,000 आणि आकर्षक जलालता मानाचा आंबेगावकर करंडक 5व्या क्रमांकाचे मानकरी. आंबेगावकर चषकातील 5म क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी जयनमान शेलारी. प्लीज अ बिग हँड फॉर देम. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित होत आहे. तानाजीदादा आगिवले त्याचबरोबर किरणदादा दळवी यांच्या शुभ हस्ते आकर्षक जळालता मानाचा आंबेगावकर करंडक आणि त्याचबरोबर रोख रक्कम रुपये 11,000 हे या पारितोषिकाचं स्वरूप आणि ते वितरित होत आहे. विजेत्यांचे अभिनंदन, सौजन्यदात्यांचे आभार, त्याचबरोबर मान्यवरांचे आभार. यानंतर स्पर्धेतील 4र्थ क्रमांकाचे पारितोषिक आपण देतोय. यांची जबरदस्त कामगिरी स्पर्धेमध्ये राहिली. 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्याचं स्वरूप आहे 12,000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक जळालता आंबेगावकर करंडक ज्यासाठी सौजन्य आम्हाला लाभलंय सौभाग्यवती मंजुळाबाई विनायक भोर यांच्या वतीनं आणि या पारितोषिकाचं वितरण होतंय मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. नरेशजी जाधव आणि त्याचबरोबर नंदूदादा कथोरे या आपल्या 2 अतिथींच्या शुभ हस्ते 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करतोय. जयनमान एसईडी स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे सरलाय स्पर्धेतील 4र्थ क्रमांकाचा मानकरी. आंबेगावकर चषकातील 4थ्या पर्वातील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. या विशाल आर्मी कसं पारितोषिक आपण वितरित करतोय. ज्या टीमचं एक वेगळ्या क्वालिटीचं क्रिकेट, एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सुरेशजी गुडे पुरस्कृत साई किरण 11 नवापाडा आंबेगावकर चषकाच्या 4थ्या पर्वाचे 3य क्रमांकाचे मानकरी. पुरस्काराचं स्वरूप रोख रक्कम रुपये 12,000 व भव्य चषक. मत्स्य विभागातील सर्व पोलीस मित्रांकडून आम्हाला सौजन्य लाभले आणि या पारितोषिकाचं वितरण होतंय मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. रुपेशजी बांगर, शरदजी कंटे या मान्यवरांना विनंती आहे या पण सुरेशजी हरड आपणही या आणि आपल्या पोलीस मित्रांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आपण करतोय. रोख रक्कम रुपये 12,000 व आकर्षक जळालता मानाचा आंबेगाव सुरेशजी गुडे पुरस्कृत साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाचा. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार, त्याचबरोबर आभार सौजन्यदात्यांचं. साई किरण 11 नवापाडा सुरेशजी गुडे पुरस्कृत संघ ऑल द बेस्ट असेल अपकमिंग टुर्नामेंटसाठी. यानंतर स्पर्धेतील 2य क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करतोय. या पारितोषिकाचं स्वरूप आहे रोख रक्कम रुपये 25,000 व आकर्षक चषक. सौजन्य आम्हाला लाभलंय भारतीय जनता पार्टीचे मुरबाड तालुका कोषाध्यक्ष बाळाशेठ घरत यांच्या वतीनं आणि या पुरस्काराचं वितरण आम्ही करतोय. निलेशजी बांगर, सोमनाथजी घरत आणि लक्ष्मणजी घरत या आपल्या आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. रनर ऑफ द टुर्नामेंट सचिनजी धुमाळ पुरस्कृत सचिन 11 जयगावदेव सुगरेवाडी आंबेगावकर चषकाचे उपविजेते रनर अप ऑफ द टुर्नामेंट 2य क्रमांकाचे मानकरी. या टीम पुरस्कर्ते सचिन विनंती आहे आपला कॅश प्राइज स्वीकारा. रोख रक्कम 25,000 व आकर्षक जळालता करंडक यासाठी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. बाळाशेठ घरत कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका आणि या पुरस्काराचं वितरण आपल्या आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते होत आहे. जयगावदेव झुगरेवाडी ऑफ द टुर्नामेंट
त्याचबरोबर आभार सौजन्य दात्यांचं. यानंतर आपण देत आहोत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीरा पुरस्कार. विथ द बॅट फक्त धावा 14 बनल्या, पण गोलंदाजी करत असताना ज्यानं 10 विकेट काढल्या. पर विकेट 5 पॉईंट, फायनल टॅली 64, टोटल 64 पॉईंट. आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे मालिकावीरसाठी लाभले आम्हाला LED TV, आदरणीय अतिथी रमेशजी घरत यांच्या वतीने, आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आहे. आणि या पुरस्काराचं वितरण आम्ही करतोय. गुरुनाजी कथोरे आणि मुकुंददादा घरत यांच्या शुभ हस्ते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, आंबेगावकर चषकातील 4थ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्यानं विथ द बॅट फक्त 14 धावा बनवल्या, पण ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये 10 विकेट कॅरी केल्या. पर विकेट 5 पॉईंट, सो ते पॉईंट बनले 50, आणि 14 धावेचा एक पॉईंट, ते 14 पॉईंट. फायनल टॅली 64, 64 पॉईंट. संघ आहे सचिन 11 जयगावदेव झुगरेवाडी, आणि निवृत्ती ठरलाय आंबेगावकर चषकातील 4थ्या पर्वाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर. तसेच या आमच्या पर्व 4थे याच्यासाठी आमच्या गावातील जे सहकारी व आमच्या दिनेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव यांच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचे उपस्थित मान्यवर या कार्यक्रमासाठी सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत एक अतिशय पाहुण्यांची एक मांदियाळी आम्हाला पाहायला मिळाली. या पाहुण्यांना सुद्धा मी त्यांचं आभार मानतो. आपण या कार्यक्रमासाठी आलात आणि आमच्या या गावातील चषकासाठी आणि आमच्या या सामन्यांसाठी उपस्थिती दर्शवली, त्या संदर्भात मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी पुनश्च एकदा आभार मानतो. मी मंचावर आलेल्या सध्या जे काही पाहुणे उपस्थित आहेत त्या सर्वांची नावं काही घेत नाही, पण त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आमच्या प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा पंच जी पारितोषिक वाटली गेली, अशी मला वाटतं पहिलं क्रमांक आलाय वाघाची वाडी संघाचा, त्याच्यानंतर दुसरा संघ झुगरेवाडी, तिसरा संघ नवापाडा, चौथा संघ आंबेडेंबे, 5वा शेलारी. या सर्व क्रिकेट संघाचं मी आमच्या आंबेगावच्या वतीने आणि आमच्या ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव यांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपण पुनश्च या ठिकाणी परत 5व्या पर्वात खेळायला याल आणि आम्हाला सहकार्य कराल व पुन्हा एकदा आपण ही ट्रॉफी नक्कीच घेऊन जाल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक अनेक धन्यवाद. नुकताच क्रीडामध्ये शुभागमन झालंय बालचंद्रजी कुर्ले सर, विनंती आहे या पण मंचावरती आपलं सरचे स्वागत आहे. त्यानंतर सरांचा सन्मान आपण करतोय, ज्यांची नुकताच सदिच्छा उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. चला नरेश भाऊंना विनंती, आपल्या शुभ हस्ते बालचंद्रजी कुर्ले सरांना आपण सन्मानित करा, ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक 2025 क्रीडा स्पर्धेचं 4थं पर्व, आणि या 4थ्या पर्वात ज्यांचं नुकताच शुभागमन झालंय बालचंद्रजी कुर्ले यांचा सन्मान होतोय. अतिथी देव भाऊ ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा, आणि ती परंपरा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपतोय, जोपासतोय. यानंतर ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांची जबरदस्त कामगिरी स्पर्धेमध्ये राहिली, मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आणि त्याचबरोबर जयभाऊ संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाचे सर्वेसर्वा रामदादा पष्टे यांचा सन्मान होतोय. ज्यांचं चांगलं सहकार्य आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलं, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. सनीदादा कथोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. यानंतर मी विनंती करेल मान्यवर बालचंद्रजी कुर्ले सर, आपण उपस्थितांना संबोधित करावं.
हॅलो. सर्व क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेट खेळाडूंना नमस्कार. तसेच मंचावर असणारे सर्व पाहुण्यांना नमस्कार. आज या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आंबेगाव, ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक 2025 गुरुवार दिनांक 24/12/2025 पासून आज या ठिकाणी रविवार दिनांक 28/12/2000 पर्यंत दिनेशभाई हिंदूराव क्रीडांगण न्हावे सासणे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी क्रिकेटची सामने या ठिकाणी सालाबादप्रमाणे ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव यांनी आयोजित केलेले आहेत. आजच्या या समारोप प्रसंगी या ठिकाणी मला वाटतं शेवट आहे. मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो दिनेश घरत आणि सर्व त्यांच्या क्रिकेट संघाची. मसा येथे माझ्याच घरासमोर MSA अकॅडमीचं आज उद्घाटन होतं. त्या ठिकाणी कबड्डी आणि इतर पोलीस प्रशिक्षणपूर्व प्रशिक्षणाच्या भव्य अशा मैदानाचं उद्घाटन करून या ठिकाणी एक अर्धा तास त्या ठिकाणी उशीर झाला आणि म्हणून सातत्याने मी दिनेशला फोन करत आलो रस्त्यातून. मुळात मला क्रिकेटच्या यायचा नेमकी एंट्री माहीत नव्हती आणि म्हणून पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो सगळ्या पाहुण्यांची आणि या मंडळाची. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज जगामध्ये क्रिकेटला किती महत्त्व आहे. ज्या वेळेला आमचा भारतीय महिला संघ विश्वविजेता ज्या वेळेला ठरतो तो केवळ या ठिकाणी ग्राउंड लेवलला ज्या वेळेला हे विद्यार्थी असतील काही मुलं असतील आपली कौशल्य विकसित करत असतात आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून या क्रिकेटपटूंचा विकास होतो. आणि म्हणून मी सर्व क्रिकेटपटूंना आवाहन करेल की आपल्याच शहापूर गावातील शहापूर तालुक्यातील भूमिपुत्र आता IPL मध्ये या ठिकाणी शेरेगावचा एक ओमकार तारमळे म्हणून खेळाडू याची IPL 2026 साठी सनरायझर्स हैदराबाद संघात निवड झाली आणि त्याला किमान 30 लाखाची बोली लागली. क्रिकेट प्रेमींना एक आव्हान आहे, फक्त सालाबादप्रमाणे क्रिकेट खेळायचं म्हणून आपण खेळायचं नाही, तर भविष्यामध्ये या मुरबाड, शहापूर किंवा ठाणे जिल्ह्यातील, रायगड जिल्ह्यातील, कोकण विभागातील 2 तरी असे किंवा 4 खेळाडू चांगल्या एका राज्याच्या टीममध्ये, देशाच्या टीममध्ये ज्या दिवशी समाविष्ट होतील त्या दिवशी ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि मुरबाड तालुका त्याच दिवशी खऱ्या अर्थाने समाधानी होईल की या संघातील 2 खेळाडू राज्य लेवलला खेळतील, नॅशनल लेवलला खेळतील आणि आपलं करिअर चांगल्या पद्धतीने करतील. कारण आयुष्यामध्ये केवळ आपल्याला नोकरी मिळवायची आहे म्हणून आपण 30-35 लाख कुठेतरी भरायचे आणि नोकरी मिळते आणि 40-25-30 हजार रुपये पगार मिळवायचे. याच्याही पलीकडे तुम्ही जेव्हा अनेक प्रकारच्या खेळांमध्ये आपलं करिअर ज्या वेळेला निवडाल त्यावेळेला त्या करिअरमध्ये चांगलं लक्ष केंद्रित करा. हे खऱ्या अर्थानं मी स्वतः 26 वर्ष जेव्हा शिक्षकी पेशामध्ये काम केलंय, मी एक शारीरिक शिक्षणाचा शिक्षक म्हणून ज्या वेळेला रुजू झालो त्यावेळेला त्या आरक्षित जागेवर माझ्या कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये कुठलाही शिक्षक त्यावेळेला इंटरव्ह्यूसाठी आला नव्हता आणि म्हणून माझी निवड ज्या ठिकाणी झाली. तब्बल 26 वर्षाच्या कालखंडात अनेक प्रकारचे खेळ मुलांना खेळवले. त्या खेळातून बरेचशा मुली प्रशिक्षित झाल्या. मला वाटतंय आम्ही कुडवलीच्या शाळेच्या मैदानावर 10 वर्षापूर्वी एक छोटीशी अकॅडमी सुरू केली होती, जी पोटगाव अकॅडमीला आघाव साहेबांची अकॅडमी जॉईन करून तिथे 25 मुलींना प्रशिक्षण दिलं. त्यातल्या किरण भाऊ दळवी 7 मुली पोलीस त्या ठिकाणी झाल्या आणि तिथून खऱ्या अर्थाने शहापूर मुरबाड या ठिकाणच्या महिलांना पोलीस दलामध्ये चांगल्या प्रकारचं वाव मिळालं. आणि म्हणून सर्व क्रिकेट प्रेमी असतील, क्रिकेटचे खेळाडू असतील, फक्त एक आंबेगावकर चषक जिंकून आपल्याला थांबायचं नाही, तर तारमळेसारखं आपल्याला एखाद्या संघामध्ये जर कुठं जर चांगलं स्थान मिळालं तर निश्चित तुमचं करिअर घडल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून तुम्ही आपापली कौशल्य दाखवून या ठिकाणी आज 4 दिवस जे संघ खेळतायत, मला वाटतं किती संघ दिनेश भाऊ, 40 संघ या ठिकाणी, 40 संघांचा समावेश होता आणि अतिशय चांगल्या प्रकारचं सुंदर असं मैदान आंबेगावकरांनी या ठिकाणी सासने या ठिकाणी दिनेशभाई हिंदूराव यांच्या या मैदानामध्ये खूप अशा प्रकारची मेहनत घेऊन या ठिकाणी या सर्व मुरबाड तालुक्यातील, मुरबाड तालुक्याच्या बाहेरील सर्व क्रिकेट खेळाडूंना जी संधी आपण दिलीत, पहिल्यांदा मी आंबेगावकर ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळाला या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की अशा प्रकारच्या नवीन नवीन खेळाडूंचा उत्कर्ष कसा होईल, त्यांना पुढे जाण्यासाठी संधी कशी मिळेल, त्यांना चांगल्या प्रकारचा मंच कसा मिळेल आणि किमान या तुमच्या स्पर्धांमधून चांगल्या प्रकारचं कौशल्य विकसित होऊन राज्यासाठी एखादा, देशासाठी एखादा जर खेळाडू तयार झाला तर आपल्या तालुक्याचं नाव या ठिकाणी निश्चित उज्ज्वल होईल. ज्या पद्धतीची तुम्हाला काही सहकार्य लागेल, कारण आता माझी रिटायरमेंटची 3 वर्ष शिल्लक आहेत आणि या खेळ या गोष्टीची मला खूप आवड आहे आणि म्हणून तुम्हाला जे जे सहकार्य यापुढे लागेल ते सहकार्य या ठिकाणी मी तुम्हाला निश्चित देईल. आणि आज या मंचावरून मी ब्राईट ब्रदर्स या क्रिकेट संघाला त्यांच्या मेहनतीसाठी, त्यांच्या नियोजनासाठी 5,000 रुपयाचा धनादेश मी या ठिकाणी घोषित करतो आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आणि ब्राईट ब्रदर्स या क्रिकेट संघाचा आभार मानतो. या ठिकाणी सर्व उपस्थित पाहुण्यांचंही आभार व्यक्त करतो, कारण उशिरा येऊन सुद्धा मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद. यानंतर या क्रीडा स्पर्धेचे आपले यशस्वी आयोजक, मनमिळव व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेच्या जगतातील राजा माणूस दिनेशजी गरत यांना विनंती आहे आपण उपस्थिताला संबोधित करावं. सर्वात पहिले सर्वांचे आभार. सर्वात पहिले सर्वांचे आभार. मी आंबेगावकर चषकविषयी फक्त थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. मी गावात एक दिवस असाच बसलो असताना माझे सर्व सहकारी मला एक दिवस म्हणाले की दिनेश दादा, आपण आपली टुर्नामेंट झाली पाहिजे. तर मी म्हटलं त्यांना, अरे टुर्नामेंट तर असंच होणार नाही भाऊ, आपण तर कोणी कामधंद्याला नाही आहेत, तर हे कसं काय शक्य होईल आपल्याला. माझं तर छोटीशी डेअरी आहे आणि एक छोटंसं आपलं केक शॉप आहे. तर मग आम्ही असंच बसताना विचार केला आपण काय करता येईल. मी माझ्या गावात असेच बऱ्याच जणांना सांगितलं आणि प्रत्येकाने मला, ज्याला मी विचारलं त्यांनी मला प्रत्येकाच्या परीने सहकार्य केले. आणि मी काही मुख्य आयोजक नाही आहे, माझ्या मागे जे माझे सहकारी आहेत त्यांच्यामुळे हा आंबेगावकर चषक यशस्वी होत आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगतोय की सुरुवातीला माझ्या बाबांचे सुद्धा मला विरोध होता की अरे आपण कामधंदा करायला पाहिजे, हे काय करतोय. पण मी त्यांना म्हटलं की मी कामधंदा करून हे करणार. मग त्यांनी हळूहळू मला सहकार्य केले. तसेच माझे भाऊजीसुद्धा मला स्टार्टिंगला विरोध करत होते, पण आज ते दोन्ही भाऊजी इथे उपस्थित आहेत. खरोखर मला खूप चांगलं वाटतंय. आणि माझे हे सर्व सहकारी, मी जेव्हा यांना सांगतोय की मला असं करायचं आहे, मी आजपर्यंत 70 ते 80 लोकांना सांगितलं फक्त की मला आंबेगावकर चषक करायचं आहे. तर हा चषकसाठी भरपूर जणांनी सहकार्य केलं आहे. केवळ दिनेश गरत एका नावाने हे आंबेगावकर चषक नाही आहे मित्रांनो. आणि खरोखरच मी एक तुम्हाला शब्द देतो, माझं एक स्वप्न आहे की मी आंबेगावचं नाव आहे ना हे मुरबाड तालुक्यात खरोखरच टॉपला करून दाखवेल. आणि माझ्या सहकाऱ्यांचं खरोखर मला सहकार्य आहे. त्याचबरोबर मी काही नावं घेऊ इच्छित नाही ते, कारण ते माझे सहकारी असे आहेत की त्यांना नाव घेतलेलं आवडत नाही आहेत. ते तुम्ही समजू शकतात. समजनेवाले कोई इशारा काफी होत आहे. इथे काही मंडळी अशी असेल की त्यांना माहीत आहे या आंबेगावकर चषक मागे भरपूर सारे सहकार्य करतात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतर खरं एका आयोजकाची पोचपावते, ज्याने केलेले अफाट मेहनत, ज्याने घेतलेली अपार कष्ट आणि त्यांच्या सत्यातून, संकल्पनेतून साकारण्यात आलेलं ब्राईट ब्रदर्स आयोजित, ग्रामस्थ मंडळ आयोजित आंबेगावकर चषकाचं 4थं पर्व. यानंतर स्पर्धेतील महाअंतिम पारितोषिक आपण वितरित करतोय. रोख रक्कम ₹51,000 व आकर्षक जळालता मानाचा आंबेगावकर करंडक असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. आणि हा पुरस्कार वितरित होतोय. मंचावरती उपस्थित सर्व आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते बालचंद्र सर, त्याचबरोबर गजानन मामा आणि त्याच सोबतीनं सर्व सहकारी, सर्वांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते
आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित करा. प्लीज हॅव बिग हँड. भूषणजी भोईर, गिरीजी बांगरा पुरस्कृत MS11 जनमान वाघाची वाडी ट्रॉफी नंबर 10 आंबेगावकर चषकाचे महा अंतिम विजेते, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. अनेकविध स्तरामधून या ब्रॅड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि आंबेगावच्या आयोजित आंबेगावकर चषकासाठी सौजन्य लाभलं. त्या सर्वांचे आभार. ज्यांच्या वतीनं स्पर्धेमध्ये टी-शर्ट सौजन्य लाभलं, ट्रॉफी सौजन्य लाभलं, त्या सर्वांचे शतशः आभार. आणि आयोजक समितीच्या परवानगीनिशी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आणि त्याचबरोबर आंबेगावकर चषकाचं चौथं पर्व यशस्वीरित्या संपन्न झालं असं आम्ही जाहीर करतो. थांबतो, आपली सर्वांची रजा घेतो.